जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 5वा आत्मनिवेदन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले। श्लोक गद्य प्रबंध वेद शास्त्र पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथ वेद अनुवादने किती म्हणोनी। श्री समर्थांनी दशक 12वा ज्याचं नाव आहे विवेक वैराग्य नाम आणि त्यामधील समास 5वा आत्मनिवेदन नाम याचं विवरण आज आपल्याला समर्थ करायला घेत आहेत। श्री समर्थांनी रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले। श्लोक गद्य प्रबंध म्हणजे रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की काय तयार होतात तर अक्षरे तयार होतात। मग समर्थ म्हणतात की मनुष्य सर्वात पहिल्यांदा कसा निर्माण झाला आणि निर्माण झाल्यानंतर त्या निर्मात्याला भाषेची कशी सुरुवात झाली आणि ती भाषेची सुरुवात समर्थ इथे सांगत आहेत। त्या भाषेच्या सुरुवातीला समर्थांनी दृष्टांत खूप सुंदर दिलेला आहे। म्हणजे ती भाषा कशी निर्माण झाली याचं सगळं वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे। मग पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतात रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले। श्लोक गद्य प्रबंध म्हणजे रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की मग काय तयार होतं मातृकाक्षरी शब्द झाले म्हणजे अक्षर तयार होतात आणि त्या अक्षरांना शब्द मिळवून चाले। श्लोक गद्य प्रबंध त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात आणि अनेक शब्द त्यातून एकत्र येऊन मग श्लोक गद्य आणि प्रबंध असं साहित्य निर्माण झालं। मग समर्थ म्हणतात आहे रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले। आता मातृकाक्षरी म्हणजे देवनागरी लिपी यामध्ये 2 शब्द येतात। एक येतो वर्ण आणि त्या वर्णाची सुरुवात पहिल्यांदा स्वरापासून आहे। आता 12 स्वर आणि त्यामध्ये 13वा स्वर आलेला आहे। अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा आणि रू अशा प्रकारे हे स्वर आहेत आणि यामध्ये व्यंजन किती आहेत तर 48 व्यंजन आलेली आहेत। या स्वर आणि व्यंजनांचं मिळून काय होतो वर्ण तयार झालं। मग जसा आता क हा एक वर्ण घेतला क हा एक शब्द आहे म्हणजे तो शब्द जर घेतला तर त्यामध्ये स्वर आणि व्यंजन असे 2 शब्द आलेले आहेत। क हा नुसता एकच जरी शब्द वाटत असला एकच जरी अक्षर वाटत असले तरी सुद्धा स्वर आणि व्यंजन असे 2 शब्द त्यामध्ये आलेले आहेत। जसं आपण संधी सोडवा बोलतो तसं मग आणि त्यामुळे क हे अक्षर तयार झालेलं आहे। आता ते कसं झालं तर क कसं झाला क आणि त्यापुढे क म्हणून क झालेला आहे म्हणजे व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर। मग याला समर्थांनी वर्णमाला म्हटलेला आहे आणि आपण लहानपणी ही सगळी वर्णमाला आपण शिकलेलो आहे आणि त्याप्रमाणे समर्थ म्हणतात पहिल्यांदा कसं अक्षर निर्माण झालं असेल तर समर्थांनी इथे दिलेलं आहे की पहिल्यांदा काय आहे रेखेचे गुंडाळे केले सुरुवातीलाच दिलेलं आहे। आता आपण म्हणतो हे भाषा कशी निर्माण झाली असेल अक्षर कशी निर्माण झाली असतील मग ती कशी कळली असतील। मग समर्थ म्हणतात त्या रेषेचं म्हणजे पहिल्यांदा समर्थ म्हणतात आहे की अक्षर कसं निर्माण झालं तर पहिल्यांदा सरळ रेष होती त्याला रेख म्हणतात रेष आणि रेख त्या रेषेलाच वेगवेगळे आकार दिले म्हणून तिथे दिले बघा रेखेचे गुंडाळे केले सरळ रेषा होती तिला तिचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले। श्लोक गद्य प्रबंध मग त्या रेघेचे केवळ वेगवेगळे म्हणजे त्या रेखेचे कसं कळलं वेगवेगळे आकार करून पुढे स्वर आणि व्यंजन निर्माण झाली आणि त्या स्वर आणि व्यंजनाच्या युतीमुळे पुढे काय झालं तर अक्षर निर्माण झाली। पुढे त्या अक्षरातून पुढे शब्द निर्माण झाला म्हणजे पहिल्यांदा काय झालं रेषा होती मग रेषाला आकार दिले मग त्याच्यातून स्वर आणि व्यंजन तयार झाली आणि मग शब्द मग ताई हा जर शब्द आपण घेतला तर ताई त अर्धा अधिक आ ता त हा मूळ शब्द आहे त अधिक अर्धा
त अर्धा घेतला अधिक आ, ताई आणि ई या तिन्ही वरून शब्द झालाय ताई. मग अशा प्रकारे राम शब्द आपण घेतला तर र अधिक आ रा अधिक म अधिक उ राम बरोबर काय होतं राम. म्हणजे स्वर आणि व्यंजन यातून शेवटी शब्द तयार झालेला आहे. मग समर्थ शब्दांपर्यंत आलेत आणि इथे पुढे म्हटलं काय रेखेचे गुंडाळे केले. मग रेषेचे गुंडाळे केले काय झालं तर रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले. म्हणजे रेषा काढून गुंडाळे केले तिला निरनिराळे आकार दिले आणि त्याच्यामुळे मातृकाक्षरी शब्द झाले. त्यामुळे अक्षर तयार झाली आणि पुढे हे शब्द एकत्र आले आणि त्या शब्दांच्या समूहाने शब्दांच्या विशिष्ट वचनेने श्लोक निर्माण झाला. मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध. मग श्लोक निर्माण झाला आणि काही गद्य निर्माण झाले आणि काही पद्य निर्माण झाले. पद्य म्हणजे काव्य निर्माण झालं आणि मग त्यातून समर्थ म्हणतात प्रबंध निर्माण झाले. मग हे सगळं एका फक्त रेषेतून निर्माण झालेलं आहे. म्हणून समर्थांनी म्हटले त्या अक्षरांना पहिल्यांदा रेषा होती रेखेचे गुंडाळे केले म्हणजे सगळ्यात पहिली भाषा लिपी काही सगळं यायच्या आधी स्वर व्यंजनांच्याही आधी म्हणजे सगळ्यांचा मूळ पहिल्यांदा काय होतं तर रेषा होती सरळ एक रेषा. मग त्या रेषेला निरनिराळे आकार दिले आणि त्यातून काय झालं वेगवेगळे आकार दिल्यामुळे ती अक्षर व्यंजन म्हणजे स्वर आणि व्यंजन तयार झाले आणि त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार झाला. आणि नंतर मग समर्थ म्हणतात असे अनेक शब्द एकत्र येऊन त्यातून मग श्लोक गद्य प्रबंध पॅरेग्राफ असं जे काही आहे ते सगळं साहित्य त्यामुळे निर्माण झालं. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथवेद अनुवादने किती म्हणोनी. नाना ऋषी नाना मते पाहो जाते असंख्याते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे. आता इथे समर्थांनी दिले आहे वेदशास्त्र पुराणे वेद शास्त्र पुराणे नाना काव्ये निरूपणे नाना काव्ये निरूपण आणि ग्रंथवेद अनुवादने किती म्हणून म्हणजे इत्यादी सगळं ग्रंथांचे अनेक प्रकार आहेत ते किती म्हणून तुम्हाला सांगावेत. खूप काही प्रकार आहेत ते सगळं वेद ग्रंथ नाना काव्य पुराण हे सगळं निर्माण झालेलं आहे. मग समर्थ म्हणतात किती म्हणून तुम्हाला सांगावे एवढं भरपूर आहे ते. मग आता पुढे वेदांच्या सुद्धा श्रुती निर्माण झाल्या. समर्थ म्हणतात काय वेदांच्याही श्रुती निर्माण झाल्या वेद निर्माण झाले पुराण निर्माण झाली वेगवेगळी काव्य निर्माण झाली ग्रंथ निर्माण झाले आणि ग्रंथभेद निर्माण झाले त्याचे अनुवाद निर्माण झाले आणि त्याप्रमाणे हे सगळे ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांचं मूळ कारण काय आहे तर रेष आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा रेष होती आणि रेषेला आकार देऊन रेषेला गुंडाळून म्हणजे रेषेला आकार देऊन नंतर स्वरव्यंजने झाली त्यांना कानामात्रा आल्या शब्द तयार झाला आणि मग श्लोक प्रबंध जे काही काव्य आहे ते सगळं निर्माण झालं आणि त्यामुळे समर्थ म्हणतात वेद निर्माण झाले वेद श्रुती ग्रंथ निरूपण निर्माण झाली आणि त्याचे अनुवादही निर्माण झालं आणि हे सगळे ग्रंथ हळूहळू निर्माण झाले आणि त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे काय रेष आणि त्या रेषेतून अक्षर निर्माण झाली. त्या अक्षराचीही निर्मिती स्वर आणि व्यंजनाने झालेली आहे. त्या अक्षराच्या एकत्रित समूहानंतर शब्द निर्माण झाला आणि त्या शब्दांच्या समूहामुळे वाक्य निर्माण झालं. वाक्याच्या समूहामुळे एक परिच्छेद निर्माण झाला. मग जसं एक वाक्य आहे त्याने परिच्छेद होत नाही 5-6 जर वाक्य असतील तर एक परिच्छेद निर्माण होतो. मग हळूहळू परिच्छेद आहे म्हणजे एखादा संवाद आहे एखादा उतारा आहे एखादा परिच्छेद आहे एखादी गोष्ट आहे एखादा ग्रंथ आहे एखादा पाठ आहे हे सगळं हळूहळू निर्माण झालं. मग एका परिच्छेदाचं हळूहळू अनेक परिच्छेदांच्या समूहानंतर हळूहळू ते निबंधामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि पुढे निबंधातून प्रबंध निर्माण झाला आणि त्याच्यातून ग्रंथ निर्माण झाले आणि अशा प्रकारे त्या शब्दाचाच विस्तार त्या रेषेचाच विस्तार वेगवेगळ्या रूपात झालेला आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणत आहेत वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणोनी. नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे.
मग अनेक ऋषी झाले, त्यांनी अनेक मते सांगितली, प्रत्येक ऋषीचं वेगवेगळं मत, मग त्यांची अनेक मते आहेत, मग ती सांगता येणं शक्य नाही, कारण ती असंख्याते आहेत. काय दिले? नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते. अनेक ऋषी झाली, त्यांची अनेक मतं झाली आणि ती सांगता येणं शक्य नाही, कारण ती असंख्य आहेत. अनेक भाषा अनेक लिप्या असल्यामुळे ग्रंथांना काहीच तोटा नाही. म्हणजे पुढे दिलेलं आहे की पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे. म्हणजे अनेक लिप्या अनेक भाषा असल्यामुळे ग्रंथांना काय तोटा आहे. म्हणून पुढे समर्थाने म्हटलेलं आहे की अनेक ऋषी होऊन गेले, प्रत्येकाने आपापली मते मांडली, प्रत्येकाची वेगवेगळी मते, मग प्रत्येकाने आपापली मते मांडली. मग वेद उपनिषद या सगळ्याचा विस्तार आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्या मुळाशी काय आहे? रेष आहे, रेघ आहे. सगळ्यात पहिल्यांदा रेघ आहे. म्हणजे पहिलं ज्यावेळी काहीच नव्हतं, भाषा लिपी अक्षर हे काहीच नाही, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा भाषा होती, अक्षर रेख होती. म्हणजे जरी घड्याळाचा टायमिंग असेल, दिवस असेल, तरी सुद्धा झाडावर अशी लाईन मारली जायची. मग ते रेषेने त्याची ही सगळी उत्पत्ती झालेली आहे, म्हणजे याची सगळी निर्मिती झाली. मग समर्थ म्हणतात अनेक ऋषी होऊन गेले. मग या ऋषींची प्रत्येकांची मतं वेगवेगळी. वेद उपनिषद या सगळ्यांचा विस्तार आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्या मुळाशी काय आहे? रेष आहे. आणि म्हणून हे सर्व निर्माण होऊ शकलेलं आहे. म्हणजे भाषेची सुरुवात लेखीबद्ध होण्याच्या अगोदर सुद्धा ती शब्दबद्ध झाली होती आणि पुढे लिपीमध्ये त्याचं रूपांतर नंतर झालं. पहिले काय झालं? शब्द. आणि शब्द समर्थ म्हणतात कसा निर्माण झाला? तर नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे. मग जिथे भाषा आली आणि त्या भाषेची लिपी आली. आता भाषा आणि लिपी एक नाही आहे, भाषा वेगळी लिपी वेगळी, आणि लिपी वेगळी आहे आणि भाषा वेगळी आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे वर्ग ऋचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती. वर्ग ऋचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती प्रसंग माने समास पोथी बहुधा नामे. नाना पदे नाना श्लोक नाना बीर नाना कडक नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने. मग एका शब्दापासून काय काय निर्माण झालं? एका शब्दापासून वर्ग ऋच्छा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक आणि प्रसंगामाने समास पोथी बहुधा नामे. म्हणजे एका शब्दापासून काय काय निर्माण झालेलं आहे? समर्थ म्हणतात वर्ग निर्माण झाला. आता काव्य करत असताना बघा 3-3 शब्दाचा एक गट असतो. जसं भुजंग प्रयातमध्ये दिलेला आहे 12 वर्ण असतात. मग ते 3-3 याचा एक भाग दिलेला आहे, म्हणजे 3-3 शब्दांचा एक भाग. मग मनाच्या श्लोकातील कोणतंही चरण घ्या बघा, त्याच पद्धतीने तयार झालेला आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ बघा, प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो. मग हा श्लोक तयार झाला. मग या श्लोकांना विशिष्ट नाव देण्यात आलं आणि अशा प्रकारची एक रचना तयार झाली. आणि मग या रचनेमध्ये शब्द टाकणे आणि आपलं जे मनोगत आहे ते समोरच्याला सांगणं, अशा प्रकारची रचना करून अनेक काव्य निर्माण झाली. आणि म्हणून अशा प्रकारची रचना करून अनेक काव्य निर्माण झाली आणि असे सगळे काव्याचे प्रकार निर्माण झाले. म्हणून समर्थाने इथे दिलेला आहे वर्ग ऋचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांना आपण प्रकरण म्हटलं. काय म्हणताय समर्थ? वेगवेगळ्या शब्दांना आपण प्रकरण म्हटलं. म्हणजे अनेक ऋषी झाले, त्यांची अनेक मतं झाली आणि ती सांगता येणं शक्य नाही, कारण ती कशी होती? असंख्य होती. पाहो जाता असंख्य ते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे. मग अनेक भाषा आणि अनेक लिप्या असल्याने ग्रंथांना काय तोटा आहे? म्हणून पुढे म्हटलंय वर्ग ऋचा श्रुती स्मृती. म्हणजे वेदांतील वर्ग वेद मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले जे काही आहेत अधे स्वर्ग स्तबक जाती प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे. मग समर्थ म्हणतायत
वेदांतील वर्ग, वेद, मनु आणि इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले मनुस्मृती आदी ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती इत्यादी ग्रंथ, विभाग, माने, समास आदी, चंपू आदी काव्याचं भाग आणि पोथ्या किती म्हणून नावं सांगावीत. एवढी सगळी समर्थांनी नावं सांगितली हो. समर्थांचा किती एक गाढा अभ्यास होता हो. समर्थांनी हे सगळं सांगितलं. मग अशा प्रकारे समर्थ म्हणतात वेगवेगळ्या शब्दांना आपण प्रकरण म्हटलं, काहींना भाग म्हटलं, काहींना अध्याय म्हटला, काहींना चरण म्हटलं. अशी वेगवेगळी नामकरण करून त्यांची वेगवेगळी रचना करण्यात आली. आणि समर्थांनी समास म्हटलं, दशक म्हटलं, आपण कुठे अध्याय म्हणतो, हे सगळं त्यामध्ये निर्माण झालेलं आहे. मग पुढे समर्थ म्हणतात नाना पदे नाना श्लोक, नाना बीर नाना कडक, नाना संख्या नाना साख्या, दोहडे अनेक नामाभिधाने, डफ गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. मग अनेक प्रकारचे बीर म्हणजे छंद, नाना पद, नाना श्लोक, नाना वीर, कडक, साक्या, दोहे इत्यादी हिंदी काव्यातील छंद, अशी अनेक नावे आहेत. समर्थांनी ही सगळी आपल्याला इथे दिलेली आहेत हो. आणि त्याशिवाय समर्थ म्हणतात डफ गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. मग समर्थ म्हणतात त्याशिवाय डफ गाणे आहेत, माची गाणे आहेत, दिंडी गाण्याचे प्रकार आहेत, तसेच कथा गाणे आहेत, नाना माने नाना आडकथा आहेत, नाना खेळ आहेत, इत्यादी गाण्यांचे अनेक प्रकार आहेत. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहेत की अनेक प्रकारचे बीर म्हणजे छंद, दोहडे म्हणजे दोहे, जे कबीरांचे दोहे आपण ऐकतो. अशा प्रकारे त्यांना नावं आपण वेगवेगळी जरी दिली असली तरी सुद्धा ते काव्य प्रकार आहेत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात आहे रेख. पहिलं काय सांगितले समर्थांनी, सुरुवात कशी झाली भाषेची, शब्दाची, लिपीची किंवा भाषेची. तर समर्थ म्हणतात पहिली रेख, त्यातून स्वर झाले, स्वरातून व्यंजन झाली, व्यंजनातून अक्षर झालं, अक्षरातून शब्द झाले आणि शब्दांतून वाक्य झालं आणि वाक्यांतून नंतर प्रबंध, असं निर्माण होत हळूहळू गेलं. आणि आता ते निर्माण होत असताना अजून त्याचा आम्ही विचार सखोल केला नाही. तो विचार म्हणजे काय आहे, हे सगळं झालं, हे सगळं समर्थांनी दिलेलं आहे. परंतु समर्थ म्हणतात अजून त्याचा विचार सखोल आहे. तो कोणता आहे, तर ध्वनी आहे. काय आहे, शेवटचा आहे ते ध्वनी आहे. तो विचार म्हणजे ध्वनी. आतापर्यंत आपण रचनेचा विचार केला आणि समर्थांनी ध्वनींचा विचार आता पुढे सांगितलेला आहे. 6व्या ओळीपासून समर्थ आता पुढे देत आहेत. डफ गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. म्हणजे डफ गाणे माची गाणे यांचा आवाज होतो. ध्वनी कसा होतो, डफाचा आवाज, ध्वनी घोष म्हणजे नाद ऐकायला येतात, घोष ऐकायला येतात. मग या सगळे जे इत्यादी गाण्यांचे प्रकार आहे, डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाण्याचे प्रकार, कथा गाणं, नाना माने नाना आडकथा, नाना खेळ, हे सगळे गाण्यांचे प्रकार आहेत. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की कीर्तनकारांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असते, कारण हे सगळं त्यांना माहीत असतं. याचा अभ्यास त्यांना करावाच लागतो. मग कीर्तनामध्ये सगळ्या प्रकारच्या काव्यांचा वापर करून श्रोत्यांना रंजक प्रमाणे सांगण्याची कला त्यांच्याकडे असते. आणि त्यामध्ये डफ गाणे म्हणतात, म्हणजे डफ हातात घेऊन गायले जाते बघा. डफ गाणे जसं ढोलक हातात घेऊन गायले जाते त्याला माची गाणं म्हणतात. आता डफ गाणे म्हणजे डफ गाण्यामध्ये पोवाडे, जे शिवाजी महाराजांच्या काळात गायले जायचे ते पोवाडे डफ गाण्याने गायले जायचे. आणि माची गाण्यामध्ये लावण्या येतात, दंडी गाणे, कथा गाणे, जसने म्हणजे ज्या कथा नाना प्रकारचे खेळ खेळून सुद्धा केल्या जातात. खेळ खेळून कथा सांगितली जाते. मग त्याला समर्थ म्हणतात आहे ते काय आहे, जसने. मग अशा प्रकारे समर्थ म्हणतात हे सगळं प्रकार ध्वनीचे सांगितले. आणि पुढे आता समर्थ म्हणतात आहे की ध्वनी, घोष, नाद, रेखा चहू वाचामध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. मग आता समर्थ सांगतायत उन्मेष परा ध्वनी पच्छंती, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरी पासून उमटती नाना शब्द रत्ने. मग आता सांगितलंय ध्वनी, ध्वनी घोष नाद रेखा. मग ध्वनी घोष नाद रेखा
असं चहू वाचामध्ये देखा, असे चारी वाचांमध्ये अनेक भेद आहेत. वाचा रूपे ही ऐका नाना भेद. मग वाणीचेही असे प्रकार आहेत. मग समर्थ पुढे म्हणतात आहे वाणीचेही असे प्रकार आहेत. मग अशा प्रकारे वाचा रूपाने सुद्धा त्यामध्ये भेद आम्हाला दिसतो. वाचा रूपाने म्हणजे इथे दिलेला आहे घोष, ध्वनी, नाद, रेषा अशा प्रकारच्या 4 वाणीमध्ये 4 प्रकार झालेले आहेत. आपल्याला माहित आहे 4 प्रकारच्या वाणी आहेत. त्या 4 प्रकारच्या वाणींचे 4 नामकरण आहेत आणि 4 नामकरणांप्रमाणे 4 स्थान त्यांची दिलेली आहे. मग पहिलं परा, दुसरं पच्छंती, तिसरं मध्यमा आणि चौथी आहे वैखरी. मग आता समर्थ म्हणतात आहे या ज्या 4 वाणी दिलेल्या आहेत समर्थांनी, त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात परा म्हणजे आमच्या नाभी कमलाजवळ जिथे नाभी आहे त्या नाभी कमलाजवळ परा नावाची वाणी आहे. परा पहिली. दुसरी वाणी पच्छंती आहे. मग पच्छंती कुठे आहे तर आमच्या हृदयाच्या जवळ आहे. परा त्याच्यावरती पच्छंती. मग त्याच्यावरती मध्यमा, मध्यमामध्ये कुठे आली कंठाजवळ आली. आणि वैखरी म्हणजे आमच्या जिभेजवळ, जिभ. म्हणून समर्थ म्हणतात हे वाणीचे 4 प्रकार आहेत. मग समर्थ म्हणतात आहे की पहिल्यांदा म्हणायचे सुरुवातीला उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामासाठी, उफराट नाम परा, पच्छंती, मध्यमा, वैखरी म्हणजे अगदी नाभी कमलापासून उफराट्या नामासाठी नाभी कमलापासून त्यांनी नाव घेतलं म्हणजे ते नामस्मरणामध्ये भगवंत स्वरूप झाले. उफराट्या नामासाठी उलट नाव नाही हो. मग त्या नामामध्ये ते एकरूप झाले, एकजीव झाले म्हणून म्हटलेलं आहे उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. मग असं समर्थ म्हणतात की उफराट नाव याचा अर्थ नाभी कमलाजवळ आलेलं. नाभी कमलाजवळ म्हणजे परावाणीतून आलेलं. पहिली जी वाणी आहे तिचं नाव आहे परा. मग परावाणीतून आलेलं म्हणून त्याला काय म्हटलंय उफराट्या नामासाठी. मग समर्थ म्हणतायत म्हणून परावाणीतून आलेलं नाम ते. म्हणून परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारे वाणींच्या 4 जागा आहेत आणि त्यांच्या जागा आहेत त्यांचे घोष सुद्धा आहेत म्हणजे ध्वनी आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे ध्वनी घोष नाना रेखा चहू वाचामध्ये देखा वाचा रूपे ही ऐका नाना भेद. म्हणजे ध्वनी, घोष, नाद, रेखा 4ही वाचांमध्ये ते भेद आहेत, अनेक भेद आहेत आणि वाणींचेही अनेक प्रकार आहेत. जसे आपण हे 4 प्रकार पाहिले. मग पुढे समर्थ म्हणतात त्याच्यामध्ये अजून उन्मेष परा, ध्वनी पच्छंती, नाद मध्यमा, शब्द चौथी, वैखरी पासून उमटती नाना शब्द रत्ने. म्हणजे समर्थ म्हणतात आहे उन्मेष परा. उन्मेष म्हणजे स्फूर्ती. उन्मेष परा ध्वनी पच्छंती. उन्मेष म्हणजे स्फूर्ती ही परावाचाच आहे आणि ध्वनी ही पच्छंती. नाद हे काय आहे मध्यमा आहे आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी आहे. मग या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने काय होतात प्रगट होतात आणि अशा प्रकारे नाना प्रकारचे शब्दरत्न या वैखरीतून निर्माण होतात. आणि वैखरी म्हणजे समर्थ म्हणतात जीभ आहे आणि त्याच्यातून सदैव रस पाजरत असतो. बघा जीभ आपली कायम ओलीच असते, ती कोरडी पडते का नाही. मग समर्थ म्हणतात याला सुद्धा काय म्हणतात वाणी म्हणतात. तो वाणीचाच एक प्रकार आहे. जिभेने बोलले जाते म्हणून तिला वैखरी सुद्धा म्हणतात. जिभेने बोललेले जातं. मग परेतून काय निर्माण होतं तर समर्थ पुढे त्याचं देत आहेत. उन्मेष परा ध्वनी पच्छंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासून उमटती नाना शब्दरत्ने. अकार उकार मकार, अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर औट मात्रा तदनंतर 52 मातृका नाना भेद राग ज्ञान नृत्य भेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. मग आता समर्थ म्हणतात आहे आता वाणींचे प्रकार समर्थांनी सांगितले. उन्मेष म्हणजे स्फूर्ती, ती एक परावाणीच आहे आणि ध्वनी ही पच्छंती, नाद ही मध्यमा, शब्द ही चौथी वैखरी वाणी आहे आणि या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रगट झालेली आहेत. मग समर्थ म्हणतात अकार उकार मकार म्हणजे नाना प्रकारच्या रचना इथूनच अशा प्रकारे अर्धमात्रा आहेत.
निर्माण झाल्या. म्हणजे आता जसं बघा समर्थ म्हणतात आहे की सर्वप्रथम अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. काय आहे? अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. जसं आपण काय म्हणतो शब्दांमध्ये 3.5 मात्रा आलेल्या आहेत. ओम, ओम हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये 3.5 मात्रा आहे. मग पहिलं अक्षर कोणतं आहे? अ. दुसरं अक्षर आहे उ. तिसरं अक्षर आहे म. म्हणजे 3 अक्षर झाली. आणि त्याच्यात अर्धचंद्र आलेला आहे ओम, म्हणून त्याला अ, उ, म आणि अर्धचंद्र अशा प्रकारे तो शब्द निर्माण झाला. आणि समर्थ म्हणून त्याला म्हणतात आहे की हा 3.5 मंत्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला. आणि समर्थ म्हणतात अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा आणि त्याच्यातून अर्धमात्रा आणि मग 3.5 मंत्रांचा हा मात्रांचा 3.5 मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला. आणि त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजन मिळून 52 अक्षर निर्माण झाली. म्हणून दिलेलं आहे अकार, उकार, मकार, अर्धमात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. म्हणजे त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजने, 36 आणि 16 52 अक्षर निर्माण झाली. म्हणजे बाराखडीमध्ये किती? 52 अक्षर निर्माण झाली. अशा प्रकारे तो शब्द निर्माण झाला. आणि समर्थ म्हणून म्हणतात परावाणी. परावाणी म्हणजे इथून जे जन्माला येतं, इथून म्हणजे नाभी कमलाजवळ परावाणी. परा पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. मग परावाणी मग नाभी कमलाजवळून परावाणीतून इथून जे जन्माला येतं त्याला ज्ञानपरा म्हणतात. जी पच्छंतीतून जन्माला येते ती ध्वनिरूप आहे. परा पच्छंती हृदयाजवळ ध्वनिरूप आहे. परावाणीतून जन्माला ती ज्ञानरूप आहे. त्यानंतर पच्छंतीतून जन्माला आलेली जी आहे ती ध्वनिरूप आहे. आणि मध्यमेतून निर्माण झालेली कंठाजवळून नाद 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 तो नादरूप आहे. आणि वैखरीतून झालेली ती शब्दरूप म्हणजे वैखरीत. आता ओम आतून येतो मग परावाणीतून आले ते. परावाणीतून हृदयाजवळ ध्वनिरूप, ध्वनिरूपातून नंतर वरती कंठाजवळ म्हणजे नाद आणि वैखरीतून काय आले? ओम म्हणजे शब्द बाहेर आला. मग समर्थ म्हणतात आहे की परावाणीतून ती ज्ञानरूप आहे, पच्छंतीतून जन्माला आलेली जी आहे ती ध्वनिरूप आहे, मध्यमेतून निर्माण झालेली ती नादरूप आहे आणि वैखरीतून निर्माण झालेली ती शब्दरूप आहे. आणि आता पहिल्यांदा काय आहे? परावाणी. आणि परावाणीला समर्थाने दिलेला आहे वरती बघा उन्मेष परा. काय दिलेला आहे तिला? उन्मेष परा असं म्हणतात. उन्मेष परा याचा उन्मेष याचा अर्थ स्फुरण. जसं आपल्या हृदयामध्ये पहिलं स्फुरण निर्माण होतं, पहिलं स्फुरण ज्ञानरूप आहे आणि ते स्फुरण पहिले कुठं निर्माण होते? तर ते उन्मेष परावाणी. म्हणून परांजपे असा शब्द आलेला आहे बघा. म्हणून भगवंताचं नाम वैखरीने जपता जपता आत आत जाऊन वैखरीने जपणार राम 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 राम, पण ते आत जाऊन शेवटी परावाणीने जपलं गेलं पाहिजे. वरती वैखरीतून जपून त्याचा फायदा नाही हो. आतमधून म्हणजे अगदी नाभी कमलाजवळ परावाणीतून ते प्रकट झालं पाहिजे. परावाणीतून आपण ते बोललं पाहिजे. परावाणीतून तो ते जे नाम आहे ते आपण परावाणीतून घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की आज जाऊन ते शेवटी परावाणीने जपलं गेलं पाहिजे. म्हणून परावाणीने जपलं म्हणून परांजपे. परानंतर पच्छंती म्हणजे हृदयाजवळ. हृदयाजवळ कोणता ध्वनी आहे? आपण म्हणतो मनापासून सांगितलं, हृदयापासून सांगितलं. बघा आपण आता एखादी गोष्ट एखाद्याला सांगतो, मग आपण काय म्हणतो? मनापासून मी त्याच्याशी बोलत होते, मनापासून मी त्याला सांगत होतो, हृदयापासून मी त्याच्याशी बोलत होते. म्हणजे जसं आपण समर्थ म्हणतात की तसंच आहे. बेंबीच्या देठापासून बोलत होतो असं बघा आपण कधी कधी वाक्यामध्ये ते वापरतो. बेंबीच्या देठापासून मी त्याला ओरडत होते, मी सांगत होते. आणि तोंडाने सांगितलं, जिभेने सांगितलं, त्यानंतर मध्यमा म्हणजे कंठ आणि या माध्यमातून नाद ध्वनी आहे. आणि आतापर्यंत शब्दाला नादाचा संबंध आलेला नाही, म्हणून ध्वनी आला होता. पण शब्दरूप जर ज्याला त्याला निर्माण झालं, त्याला स्वर माधुर्य निर्माण झालं, तर त्याचा संबंध कंठाशी आहे. आणि म्हणून गात असताना गायक शिकवताना ते म्हणतात आतून गा. एखादा गायक असेल बघा, आतून गायलं तर त्याला 4 चांद लागतात. मग समर्थ म्हणतात आतून आलं पाहिजे ते.
मनापासून, हृदयापासून, बेंबीच्या देठापासून आलं पाहिजे, जसं आपण बोलतो. मग समर्थ म्हणतात मनापासून सांगितलं, हृदयापासून सांगितलं. मग त्यानंतर कंठ आणि मध्यमातून नादध्वनी आहे. आणि आतापर्यंत शब्दाला नादाचा संबंध आलेला नाही, आणि ध्वनी आला होता, पण शब्दरूप जर निर्माण झालं, त्याला स्वर माधुर्य निर्माण झालं, तर त्याचा संबंध कंठाशी आहे. आणि म्हणून गात असताना, गायक शिकवत असताना बघा सांगतात की आतून गा, म्हणजे हृदयाच्या स्थानापासून तिथे गाता आलं पाहिजे. मनापासून गा, त्याला ध्वनिरूप आहे. ध्वनीतून मग इथे आलेला आहे ते नादरूप आलेलं आहे, तिथे माधुर्य आलेला आहे, तिथे गोडवा आलेला आहे. जर आपण मनापासून गायलं तर जे काही नाद माधुर्य त्याच्यामध्ये येतं, ते सगळं गोडवा वगैरे सगळा त्याच्यातून दिसतो, आपल्याला प्रगट होतो. मग ध्वनीतून मग इथं आलेलं आहे ते नादरूप आलेलं आहे, तिथे माधुर्य आलेलं आहे, तिथे गोडवा आलेला आहे. आणि नंतर माधुर्यानंतर त्याचं जे शब्दात रूपांतर झालं, आणि म्हणून त्याला शब्दरूप म्हणजे वैखरी आली. अशा प्रकारे ज्ञानरूप, ध्वनिरूप, नादरूप आणि पुढे शब्दरूप जन्माला आले. आणि अशा प्रकारे समर्थ म्हणतात वाणीची प्रगती होत गेली, वाणीचा विस्तार होत गेला. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर औट मात्रा तदनंतर 52 मातृका. नानाभेद रागज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. मग नाना प्रकारचे रागज्ञान, नृत्याचे भेद, तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान, त्याचं विवरण सर्व काही शब्दांच्या योगाने चालत आहे. मग अशा प्रकारे समर्थांनी भाषेचा दृष्टांत दिलेला आहे. आणि आता सिद्धांत कोणता दिलेला आहे तर तो पुढे सांगितलेला आहे. समर्थाने आता सगळं भाषेचं सांगितलं. भाषा कशी आली, लिपी कशी आली. आता आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की माणूस कसं जन्माला आलं, मग भाषा कशी आली असेल. मग भाषा कशी आली हो, तर पहिल्यांदा समर्थाने दिलंय रेघे जे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवूनच आले श्लोक गद्य प्रबंध. म्हणजे सर्वात पहिल्यांदा समर्थ म्हणतात रेखेचे गुंडाळे केले, म्हणजे रेषा आली पहिली. मग रेषेचे गुंडाळे केले, त्याला आकार, वेगवेगळे आकार दिले, मग आकारातून समर्थ म्हणतात आहे शब्द तयार झाला, म्हणजे स्वर व्यंजन तयार झाली. आणि त्याच्यातून नंतर शब्द तयार झाला, शब्दातून श्लोक, प्रबंध, गद्य, पद्य सगळं जे काही आहे ते सगळं निर्माण झालं. आणि मग समर्थांनी त्याचं सगळं वर्णन इथेपर्यंत दिलेलं आहे. परापच्छंदी 4 वाणी सांगितल्या, मग डफ गाणे असू दे, माची गाणे असू दे, ते ध्वनी सांगितला. ध्वनीनंतर मग पुढे समर्थ वाणी सांगितल्या. नंतर 3.5 मात्रांचं जे 3.5 मात्रांचं अंतर, अकार उकार मकार आणि अर्धमात्रा, म्हणजे ओंकार याचा उच्चार, म्हणजे ओंकार शब्द उत्पन्न झाला. आणि नंतर 16 स्वर, 36 व्यंजन मिळून 52 अक्षर निर्माण झाली. आणि आता समर्थ सांगतात नानाभेद रागज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. नाना प्रकारचे रागज्ञान, नृत्याचे भेद, तत्वज्ञान, अर्थभेद याचं सगळं विवरण काही शब्दांच्या योगेत चालते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे भाषेचा दृष्टांत समर्थाने इथे दिला. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे तत्वामध्ये मुख्य तत्व, तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्त्व मूळ माया. नाना तत्वे लहान थोरे मिळवून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. मग समर्थ म्हणतात तत्वांमध्ये मुख्य तत्व, मग तत्वांमध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्व जाणावं. आणि त्याला समर्थांनी ते जाणावे शुद्ध सत्व, म्हणजे मुख्य तत्व, तत्वांमध्ये मुख्य सत्व हे मुख्य तत्व जाणावं. आणि त्यालाच अर्धमात्रा, महत्त्व किंवा मूळ माया असं म्हणतात. म्हणून समर्थांनी ओंकाराचा जरी जन्म झाला असला तरी अ उ म यामध्ये 3 गुण आलेले आहेत, आणि अर्धमात्रा जिथे आहे ती मूळ माया आहे. मग आता पुढे समर्थ म्हणतात तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्त्व मूळ माया. मग समर्थांनी सुरुवातीला सांगितलं की एका रेषेचं, समर्थांनी अनेक अशा शब्दांची रचना मांडली एका रेषेने. म्हणजे रेषेतून अक्षर तयार झालं, अक्षरातून प्रबंध तयार झाला, प्रबंधातून मग पुढे साहित्य जन्माला आलं, आणि मग याचा पुढे विस्तार मात्र 3 बाबतीत झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे नानाभेद रागज्ञान. कारण भाषा आणि लिपी, पहिले जन्माला भाषा आली, भाषा आणि लिपी.
आता पहिली जन्माला भाषा आली की लिपी जन्माला आली? तर पहिली भाषा जन्माला आली. भाषा ती कळावी म्हणून त्याचं लिपिबद्ध पुढे निर्मिती झाली. लिपी म्हणजे भाषा कळली पाहिजे म्हणून लिपी आली. मग आपलं म्हणणं दुसऱ्याला सांगण्यासाठी काहीतरी संकेत लिहिला जायचे पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा रेषेच्या आधी. आता दुसऱ्याला काहीतरी सांगायचं मग त्याच्यासाठी संकेत लिहिले जायचे. मग जसं आपल्याला शाळेत असताना बघा 8वी 9वीला असताना स्काउट असायचं, स्काउट गाईड. मग स्काउटमध्ये आपल्याला असताना आम्हाला अशा प्रकारचे खेळ खेळायला लावायचे. म्हणजे दोन बाजूला दोन विद्यार्थी उभे करायचे. एका बाजूच्या विद्यार्थ्याने काहीतरी मेसेज सांगायचा आणि त्याच्याकडे पाहून दुसऱ्या बाजूचा जो विद्यार्थी उभा आहे त्याने काहीतरी लिहायचं आणि तो कोणता संदेश आहे ते लिहून परीक्षकाकडे नेऊन द्यायचं. म्हणजे असं होतं ते स्काउट. मग त्यावरून भाषा समजली जायची पूर्वीच्या काळी. मग मुकी माणसं जी असतात त्यांना पण शिकवले जाते. आंधळे लोक असतात त्यांची पण ब्रेल लिपी आहे. ते अक्षरांवरून बोटं फिरवतात. जे आंधळे लोक आहेत ते अक्षरांवरून बोटं फिरवतात. मग त्यांना कळतं की काय, त्यांच्या लक्षात येतं की काय वाचायचं आहे, हे कोणतं अक्षर आहे. म्हणून पहिले भाषा जन्माला आली, नंतर मग हळूहळू त्याच्यातून लिपी जन्माला आली. आणि समर्थ पुढे म्हणतात की नाना प्रकारचे राग आहेत. नाना भेद रागज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान, विवंचना. मग अनेक प्रकारचे नाना प्रकारचे समर्थ म्हणतात राग आहेत. कोणता राग कधी गावा, कसा गावा, त्याचा स्वर कोणता, ते सगळं स्वरावरून कसं गावं, याचा स्वर कोणता हे गायकांना बरोबर समजतं. आणि पुढे रागाची निर्मिती. तसं नृत्यभेद, नाचांचे सुद्धा प्रकार आहेत, नृत्याचे सुद्धा प्रकार आहेत. जसे भाषेचे, जसं समर्थ म्हणतात आहे की रागाचे प्रकार आहेत तसे नृत्याचे सुद्धा प्रकार आहेत. मग त्या पद्धतीवरून ते नाचायचे प्रकार पडलेले आहेत. मग त्याचाही संबंध भाषेशी आहे. कारण कित्येक असे नृत्य आहेत, त्या नृत्यांच्या फक्त ॲक्शनवरून तुम्हाला त्याचं काय म्हणणं आहे ते बरोबर कळतं. आणि ॲक्शन केले की आपण ओळखू शकतो की हा कोणता नृत्य प्रकार आहे, भांगडा आहे की समर्थ म्हणतात कुठला आहे, ते बरोबर ते सांगतात. ती भाषाच आहे. मग ते भरतनाट्यम आहे का, मग ते कुठल्या प्रकारचा तो नृत्याचा प्रकार आहे, मग तो कळला पाहिजे. मग समर्थ म्हणतात अशा प्रकारचं सगळं ज्ञान, नाना भेद राग ज्ञान, नृत्यभेद तान मानव, अशा प्रकारे सगळ्या अशा प्रकारे सगळं ज्ञान ते मुळात ती भाषाच आहे. त्याचे संकेत आहेत आणि ती सुद्धा काय आहे, लिपीच आहे. कारण भाषेचं रूपांतर मग पुढे लिपीमध्ये म्हणजे मग दुसऱ्याला कळावं म्हणून झालेलं आहे. लिपी का आली तर भाषा कळावी, त्या भाषेमध्ये काय म्हणायचं आहे, काय लिहायचं आहे ते कळावं म्हणून लिपी आली. कारण लिपीने भाषा कळली गेली पुढे. मग समर्थ म्हणतात आहे लिपीमध्ये मग दुसऱ्याला कळावं म्हणून झालं. तसा शब्दभेद आहे. शब्द एकच दिसतो पण त्याच्या वेगवेगळ्या छटा असतात. तो शब्द कुठे वापरला जातो त्यावरून त्याचा अर्थ निघतो. कारण प्रत्येक वेळी शब्दाचा अर्थ तोच असतो असं नाही. शब्द वाक्यावरून शब्द नेमका कुठे वापरला आहे, कशासाठी वापरला आहे त्याच्यावरून त्याचा अर्थ काढला जातो, म्हणजे त्याचा अर्थ निघतो. म्हणून शब्दभेद. मग आता तत्वज्ञान सांगितलं समर्थाने पुढे. मग अनेक शास्त्रकारांचे वेगवेगळे तत्वज्ञान आहे. आता जसं द्वैत आहे, अद्वैत आहे, दोन्ही आहे. म्हणून या सगळ्यांसाठी त्याचा बेस काय आहे तर भाषा आहे. आणि भाषेशिवाय कुठल्याही गोष्टी आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तो भाषेमुळे तुम्हाला हे समजतं आहे मी जे बोलते आहे ती भाषाच आहे. जर भाषाच नसती तर कसं समजलं असतं. मग भाषेमुळे हे आमच्यापर्यंत जे काही आपलं नातं आहे, एकमेकांचं आपल्याला बोलणं कळू शकतं. मग आणि एकमेकांचं हृदय कळू शकतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याला काय म्हणायचं आहे ते कळतं. त्याप्रमाणे या सगळ्यांचा सार काय आहे तर तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्त्व, मूळ माया. म्हणजे तत्वांमध्ये शुद्ध काय आहे, मुख्य तत्व आहे ते जाणावं आणि त्यालाच अर्धमात्रा महत्त्व किंवा मूळ माया म्हणतात. मग त्या समर्थ म्हणतात म्हणजे सगळ्या भाषेची उत्पत्ती ही अ उ म आणि अर्धमात्रा यातून झालेली आहे. आणि ती अर्धमात्रा म्हणजे शुद्ध सत्व, शुद्ध तत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या शुद्ध तत्वालाच महत्त्व म्हटलेलं आहे. अर्धमात्रा महत्त्व मूळ माया. मग त्या शुद्ध तत्वालाच काय म्हटलेलं आहे, महत्त्व म्हटलेलं आहे आणि ती अर्धमात्रा आहे.
समर्थ म्हणतात ती काय आहे, अर्धमात्रा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना तत्वे लहान थोरे मिळून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. मग नाना लहान थोर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणाने 8 देह निर्माण होतात. आता 8 देह कोणते, तर 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे मिळून 4 अधिक 4 8 होतात. मग पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून काय होते, अष्टदा प्रकृती होते आणि तिच्यामध्ये चंचल वायू असल्याने ती निघून जाते. मग आता समर्थाने पुढे त्याचं दिलेलं आहे वर्णन. मग अशा प्रकारे आता इथे भाषेचा संबंध आम्ही सोडून देऊ. भाषेचं सगळं काही झालं, पूर्ण समर्थाने आता भाषेसंबंधी आपल्याला समजावून सांगितलं. आता पुढे समर्थ, कारण भाषा ही आमच्यासाठी निर्माण झालेली आहे, आम्ही निर्माण केलेली आहे, तशी भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे हो. त्याचं मूळ तत्व काय आहे, ब्रह्म आहे. जसं ती रेष होती त्याच्यातून अक्षर निर्माण झालं, त्याच्यातून भाषा निर्माण झाली, तसं मूळ जे आहे ती मूळ माया, तिला आकार निर्माण झाला आणि त्या आकारातून नामभेद निर्माण झाले आणि त्या आकारातून रूपभेदही निर्माण झाले आणि म्हणून प्रत्येकाचा आकार हा वेगवेगळा आहे. पण ते मूळ माया आहे, कारण या जगामध्ये असलेले 3 घटक ते आम्हाला माहीत असले पाहिजेत. पहिला घटक जो आहे की जो मुळामध्ये जड आहे. दुसरा घटक समर्थ म्हणतात आहे, दुसरा घटक काय आहे, चंचल आहे. तिसरा घटक आहे तो आहे निश्चळ आहे. म्हणजे त्याचं वर्णन समर्थ आता देत आहे. तिसरा निश्चळ म्हणजे परब्रह्म, ते चढत नाही ढळत नाही, आहे तसं आहे. म्हणजे हे कसं आहे, निश्चळ आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की निश्चळ आहे. मग तिथे दिले आहे, नाना तत्वे लहान थोरे मिळवून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. मग शेवटी अष्टदा प्रकृती ही सुद्धा निघून जाते. आता अष्टदा प्रकृती म्हणजे कोण, तर अष्टदा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते, अग्नी तेज वायू पृथ्वी आकाश आणि त्रिगुण रजत सत्व आणि तम. मग 3 त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती मिळते आणि पंचमहाभूत 5 आणि 3 8 झाले. मग तिच्यामध्ये काय आहे, चंचल वायू आहे. मग चंचल वायूमुळे काय होतं, ती निघून जाते. मग समर्थ म्हणतात शेवटी अष्टदा प्रकृती ही सुद्धा जाते. मग ज्याप्रमाणे मग अष्टदा प्रकृती म्हणजे काय, तर अष्टदा प्रकृतीमध्ये पंचमहाभूते आलेली आहेत आणि त्यामध्ये त्रिगुण आलेले आहेत. मग हे सगळे मिळून काय होतात, 8 म्हणजे अष्टदा प्रकृती. मग समर्थ म्हणतात आणि त्यातून प्रकृती निर्माण झाली, ते दृश्य जगत निर्माण झालं आणि जे नश्वर आम्ही मानतो ते निर्माण झालं आणि ती सुद्धा शेवटी काय आहे, ते नष्ट होणार आहे, ते निघून जाणार आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ते सगळं काय सांगितलं समर्थाने, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहांचे शरीर निरीक्षण करून पहावे. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. मग आता समर्थ म्हणतात, वाराच नसेल तर कसं होईल, वाराच नसेल तर कसं, वारे नसता जे गगन, वारा नसता तर गगन काय, तैसे तसंच परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरीक्षण करून पहावे. मग आता म्हटलेलं आहे, चंचल वायू जर लय पावला तर समर्थ म्हणतात जसे निश्चळ गगन शिल्लक उरते, तसं परब्रह्म सघन सर्वत्र कोंदटलेला आहे. 8ही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्माला अनुभवाने जाणलं पाहिजे आपण. म्हणून इथं म्हटलंय, वाराच नसेल तर काय होणार आहे, आकाशामध्ये जर वाराच नसेल तर समर्थ म्हणतात सगन, आकाश कसं आहे, सगन आहे, तसं परब्रह्म सुद्धा त्यामध्ये इथे दिलेलं आहे समर्थाने. वारा नसता जे गगन, तैसे परब्रह्म सगन, अष्टदेहाचे निरीक्षण करून पहावे. मग समर्थ म्हणतात जसं 8 प्रकारचे देह आहेत. आता हे देह कोणते 8 प्रकारचे, पहिले 4 देह, देहाचे 4, पिंडाचे 4, ब्रह्मांडाचे 4. मग पिंडाचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, हे 4 पिंडाचे झाले. आता ब्रह्मांडाचे कोणते सांगितले समर्थांनी, विराट, अरण्य, अव्याकृत आणि मूळमाया. हे दोन्ही मिळून 4 आणि 4 8 झाले आणि हे दोन्ही मिळून 8 देह तयार झाले आहे.
आणि म्हणून समर्थ म्हणतात हे आठही देह जर आम्ही बाजूला केले तर उरलेलं काय आहे, तर त्यातून उरेल फक्त परब्रह्म तत्व उरेल, निश्चळ उरेल. म्हणून म्हटलं आहे समर्थाने, वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सगन, अष्टदेहाचे निरीक्षण करून पाहावे. म्हणजे आठही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्माचा अनुभव आपण घेतला पाहिजे, ते अनुभवाने आपण जाणलं पाहिजे. मग ते कधी कळेल, तर त्या आठही देहांचा निराश झाल्यावर, म्हणजे 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे. मग समर्थ म्हणतात की वायू जर नसेल, वारे नसता जे गगन, चंचल हा वायू जो आहे तो जर गगनामध्ये नसेल तर लय पावल्यावर काय होईल, तर निश्चल गगन शिल्लक उरेल, निश्चल गगन. मग समर्थ म्हणतात तसं परब्रह्म सघन, परब्रह्म काय आहे, सगळीकडे पुरून उरलेला आहे. हो, समर्थ म्हणतात पुरून उरलेला आहे. मग सगन सर्वत्र कोंडाटलेला आहे. आणि या सगळ्या आठही देहांचा निराश झाल्यानंतर मग समर्थ म्हणतात या आठही देहांचा निराश केला तरच आपल्याला कळेल की परब्रह्म तत्व काय आहे, आणि ते आपल्याला अनुभवायचं आहे, परब्रह्म तत्व काय आहे. मग समर्थ पुढे त्यांनी म्हटलेलं आहे समर्थाने, हे आठही देह जर आम्ही बाजूला ठेवले तर उरलेलं फक्त परब्रह्म तत्व आहे, आणि ते कसं आहे, निश्चल आहे. म्हणून इथे म्हटलं आहे पण ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. पदार्थ जड आत्मा चंचळ, पदार्थ जड आत्मा कसा आहे, चंचळ. विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तत्काळ, तद्रूप होय. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. मग आता समर्थ म्हणतात आहे की ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. मग आता ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत, ब्रह्मांड पिंड उभार, ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत, पिंड ब्रह्मांड संहार. म्हणजे पहिलं सांगितलं काय, ब्रह्मांड पिंड उभार, ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणे. आता दुसरं सांगितलंय पिंड ब्रह्मांड संहार, पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संहारणी. ही कशी होते हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात काय कळेल, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. या दोघांपेक्षाही वेगळं काय आहे, सारासार. सारासार विवेकाने आपल्याला कळेल की दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. सारासार विवेकाने म्हणजे समर्थ म्हणतात की सारासार विवेकाने या दोही वेगळे जे विमळ ब्रह्म आहे ज्याचा आपल्याला बोध होतोय ते आपल्याला कळेल. म्हणून म्हटलेलं आहे 3 प्रकारचे जे भाग आहेत. पहिला भाग केलाय समर्थांनी जड, दोन्ही बाजूला केले, पिंडाचे बाजूला केले, ब्रह्मांडाचे. मग पुढे दिलेलं आहे बघा, पदार्थ जड आत्मा चंचळ दिलेलं आहे समर्थाने. पदार्थ जड आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ, तद्रूप होय. चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. मग आता म्हटलेलं आहे बघा, पदार्थ जड आत्मा चंचळ. सर्व दृश्य पदार्थ काय आहेत, जड आहे. जे जे दिसतात आहे ते जड आहे. विमळ ब्रह्म, पुढे काय म्हटलंय, विमळ ब्रह्म ते निश्चळ. विमळ ब्रह्म हे फक्त निश्चळ आहे. म्हणजे अंतरात्मा चंचळ असतो आणि फक्त विमळ ब्रह्म तेवढं आहे ते निश्चळ आहे. त्या विमळ ब्रह्मांचे मनन म्हणजे पुढे दिलेलं आहे समर्थांनी, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. मग तेवढं सर्व ब्रह्म जे सर्व दृश्य पदार्थ आहेत जड आहेत, अंतरात्मा चंचळ असतो आणि विमळ ब्रह्म तेवढं निश्चळ असते. आणि त्या विमल ब्रह्माचे मनन निधिध्यासन चिंतन करता करता मग सहज काय होतं, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. म्हणजे हे सगळं चिंतन करता करता सहज आपल्याला काय होते, तद्रूपता प्राप्त होते असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की पहिलं जड आहे, दुसरा भाग आहे समर्थ म्हणतात जड आत्मा चंचळ, दुसरा जड आहे, पहिला जड आहे, दुसरा आत्मा आहे, तिसरा आहे विमळ ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म.
मग विमळ म्हणजे शुद्ध. हे संपूर्ण जगत आम्हाला जे दिसते आहे या तिघांचं मिश्रण आहे. या तिघांचं निरसन कसं करायचं त्याचं वर्णन पुढे समर्थ करतात आहे. मग समर्थांनी पुढे दिलेलं आहे, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची आपणास ठाव नाही. म्हणजे पदार्थ मने काया वाचा म्हणजे सर्व दृश्य पदार्थ जे आहेत, आपलं मन, आपली काया, आपला वाचा, या सगळ्यांचा मी सर्वच्या सर्व कसा आहे, देवाचाच आहे हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन आहे. आता समर्थाने आत्मनिवेदनाचे प्रकार दिलेत. मग त्याच्यामध्ये जड आत्मनिवेदन पहिला दिलेला आहे. मग ते काय जड आत्मनिवेदन म्हणजे काय आहे, तर पदार्थ मने काया वाचा म्हणजे सर्व दृश्य पदार्थ, माझं मन, आपलं मन, आपली काया, आपली वाचा, मी हा अवघाची देवाचा आणि मी या सर्वच्या सर्व काय आहे, देवाचा आहे. हा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा, हा विचार दृढ आहे. हे काय आहे, जड आत्मनिवेदन आहे. मग समर्थ म्हणतात आत्मनिवेदनाचे जे 3 प्रकार दिले समर्थाने, तर पहिला आहे जड आत्मनिवेदन, पहिला प्रकार. त्यामध्ये समर्थ म्हणतात जगामध्ये असलेले सगळे जड पदार्थ ते आत्मनिवेदनामध्ये येतात. सगळे जड पदार्थ ज्याच्यामध्ये समर्थांनी सांगितलं मन आहे, काया आहे, वाचा आहे, मी हा अवघाची देवाचा. आता या जगामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी या कोणाच्या आहेत, देवाच्या आहेत. तर मी सुद्धा कोणाचा आहे हो, मी सुद्धा देवाचाच आहे. मग त्याप्रमाणे समर्थ म्हणतात या जगतामध्ये भगवंताने निर्माण केलेल्या या सगळ्या ज्या आकारांमध्ये जो मी पण आहे ते एक आकार आहे. मी पण काय आहे, आकारच आहे. माझा देह एक पण माझा देह पण एक आकार आहे की नाही हो. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा भिन्न नाही, मी त्यांच्याच पैकी एक आहे. ते जड आहे तसा मी पण जड आहे, कारण आकारच मुळात समर्थाने काय सांगितलंय, जड आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. म्हणजे मन आहे, पदार्थ आहे, काया आहे, वाचा आहे आणि मी सुद्धा आहे. कारण जड काय आहे, नष्ट होणार आहे. आणि जड कशाने बनवलेला आहे, अष्टधा प्रकृतीने. आणि पहिल्यांदा समर्थाने सांगितलेलं आहे की नाना तत्वे लहान थोरे मिळवणी अष्ट ही शरीरे अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाती. म्हणजे काय सांगितले, लहान थोर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणांमुळे 8 देह निर्माण होतात, 4 पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे. मग पंचमहाभूतानी त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती होते आणि तिच्यामध्ये चंचल वायू आहे आणि त्यामुळे ती निघून जाते. आणि म्हणून मी हे सगळं जे आहे ते काय आहे, नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जड आत्मनिवेदन म्हटलं कारण जड हे नष्ट होणार आहे. आणि जड कशाने बनले, अष्टधा प्रकृती. आणि मी सुद्धा अष्टधा प्रकृतीच आहे. अष्टधा प्रकृतीच्या मी सुद्धा बाहेरचा नाही आहे. याला म्हटलं आहे समर्थाने जड आत्मनिवेदन. आता पुढे सांगितलेलं आहे, चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची आपण असं ठाव नाही. म्हणजे ईश्वर समर्थ म्हणतात की मूळ माया, चंचल म्हणजे मूळ माया. आता अंतरात्मा हा कसा आहे, चंचल आहे. मूळ माया अथवा अंतरात्मा हा काय, चंचल आहे आणि तोच करता आहे. आणि प्राणी मात्र त्याचा काय आहे, अंश आहे. आणि येथे आपण म्हणजे काय सांगितलंय, मी म्हणून कोणीच नाही. मी म्हणजे काय, कोणीच नाही. म्हणून म्हटलंय जो चंचल आत्मा म्हणतो, जो आम्ही चंचल आत्मा म्हणतो तो आमच्या देहामध्ये, आमच्या शरीरामध्ये त्या आत्म्याने प्रवेश केला. तो आत्मा चंचल आत्मा आहे. आणि मी इथून तिकडे जातो, तो चंचल झाला. मी इथून तिकडे जातो, तो फिरत राहतो, म्हणून तो चंचल झाला. आणि या चंचलाला चंचल करण्याचं सामर्थ्य ज्या खऱ्या परब्रह्मामध्ये आहे तो चंचलाला करता आहे. म्हणून म्हटलं आहे चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश, प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची आपण असं ठाव नाही. मग अगदी समर्थांनी साधं सोपं सरळ सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात जगामध्ये जेवढे दिसणारे प्राणी मात्र आहेत, तुम्ही आम्ही सगळे कोणीच नाही राहिलेलं. सगळे जे काही ज्याला जीव आहे ते सगळे, त्या सगळ्यांना भगवंताच्या एका अंशामुळे त्यांना चंचलत्व प्राप्त झालेलं आहे. ते जड नाही आहे, ते चंचल आहे.
आणि आम्ही त्याला काय म्हणतो, जीव म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात ते सगळे जे आहेत ते चंचळ आहे आणि चंचळाचा करता जगदीश आहे, कारण त्यांच्यामध्ये त्याचाच अंश आहे. एका इलेक्ट्रिकमुळे सगळे दिवे जसे प्रकाशित होतात आहे, मग त्या माळेमध्ये असलेले सगळे दिवे याचं सामर्थ्य स्वतःचं आहे का? त्यांचं दिव्यांचं नाही, कोणाचं काही सामर्थ्य नाही, ते सगळं सामर्थ्य त्या विजेचं आहे. समर्थ तेच इथे सांगतात आहे की चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र हा त्याचा अंश, त्याचा तोची आपण असं ठाव नाही. प्राणी मात्र हा त्याचा अंश आहे. जसं सूर्य आणि सूर्याची किरण बघा, सूर्य आणि सूर्याची किरण भिन्न नाही, पण ते किरण सूर्य नाही हो, ते किरण वेगळा आणि सूर्य वेगळा. मग ते भिन्न नाही, पण किरणाला आम्ही सूर्य म्हणू शकत नाही. तर तसं त्या शरीरामध्ये तो आत्मा प्रवेशतो, म्हणजे तो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, म्हणून तो आत्मा आणि हा जरी परमेश्वर आपण म्हणत असलो तरी आत्मा हा जरी परमेश्वराचाच अंश असला तरी तो आत्मा परमेश्वर आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. आत्मा वेगळा आणि परमेश्वर वेगळा, कारण आत्मा चंचळ आहे आणि भगवंत निश्चळ आहे, म्हणून त्याला चंचलत्व आल्यामुळे त्याचा नाश आहे. मग पुढे समर्थ म्हणतात आपणास ठाव नाही. काय म्हटले? आपणास ठाव नाही, म्हणजे सगळे जर त्याचेच आहेत तर मी त्याच्यातून वेगळा कसा राहील? पहिल्यांदा जडाचा विचार केला आपण, सगळे जड म्हणजे त्याच्यामध्ये अष्टधा प्रकृती आली, त्याच्यातला मी एक आहे, म्हणून आम्ही जड काढून फेकून दिलं आणि राहिलेलं काय? मग आता काय राहिलं आहे? तर आत्मा. तो आत्मा सुद्धा त्याचाच अंश आहे, त्यामुळे माझं स्वतःचं अस्तित्व काय राहिलं? माझं स्वतःचं अस्तित्व संपलं. म्हणून त्याला समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे चंचल आत्मनिवेदन. म्हणूनच त्याला समर्थांनी पुढे काय म्हटलंय? चंचल आत्मनिवेदन. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोठेची नाही. मग देव हा करता आहे, आपणाला अस्तित्वच नाही ही धारणा दृढ होणे, हे चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण आहे. पहिलं जड आत्मनिवेदन, दुसरं आता सांगितलंय चंचल आत्मनिवेदन. मग करता देव तो आपण कोठेची नाही, म्हणजे करता देव आहे, आपण कुठेच नाही आहे. मी कुठे आहे? सगळा करणारा तोच आहे, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. तो जडामध्ये पण आहे आणि तो चैतन्यामध्ये पण आहे, तो अंश रूपाने सर्वत्र आहेच आहे. तो नसेल तर तोही नाही, तो नसेल तर तोही राहणार नाही, तो असेल तर तुझंही अस्तित्व राहणार, म्हणजे तो असेल तर सगळं आहे तर, आणि तो नसेल तर काहीच नाही. ज्याप्रमाणे एका म्यानमध्ये दोन तलवारी राहत नाही, त्याप्रमाणे म्हणजे मी पण राहील आणि भगवंतही राहील, अशा दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. एक तर भगवंत आहे असं आपण म्हणू, नाहीतर मी म्हणाल तर अहंकार आहे, तो नष्टच होणार आहे. तुझे नाही, तुझे शरीर तुझं नाही, आत्माही तुझा नाही, त्याचा अंश आहे. तुझं स्वतःचं काहीच नाही आहे. तुझं स्वतःचं काय अस्तित्व आहे सांग बरं? कवडीचंही अस्तित्व नाही माणसाचं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की माणसाचं काहीच नाही आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो कोण कोठेची नाही. चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. मग चंचल हे अशाश्वत आहे आणि त्याप्रमाणे स्वप्नाप्रमाणे ते मिथ्या आहे, आणि निश्चळ देव हा निराकार आहे आणि एकला एकच आहे आणि त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही. ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार आहे. मग आता समर्थांनी त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं आहे आणि ते म्हणतात आहे समर्थ की जे चंचळ आपण म्हणतो ते कसं आहे? स्वप्नाकार आहे. जन्माला आलो म्हणून त्या घरचा झालो, त्या घरातून निघून गेलो तर कोणत्या घरचा आहे तेही मला माहित नाही. याचा अर्थ चंचळ हे सुद्धा कसं आहे? स्वप्नाकार आहे. मी माझाच अनुभव घ्यावा. बघा, आपण आज आहोत, उद्या नाही आहोत, मग काही शंका नाही, म्हणजे तुम्ही चंचळ आहात. मग चंचळ हे निश्चळ होत नाही आणि चंचळ हे संपून जाणार आहे. ते स्वप्नाकार आहे, ते भासमान आहे, ते मिथ्या आहे, हे आम्हाला कळलं आहे. मग ते संपून जाणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. म्हणून निश्चळ जो देव आहे, जो कधी चळत नाही, असा निश्चळ देव तो निराकार आहे. जसं ज्योतीला कुठला आकार आहे हो? आहे का ज्योतीला? तर ज्योतीला कुठलाच आकार नाही. ज्योत बघा जी दिव्यात जळते ती ज्योतीला आकार आहे का? नाही.
मग समर्थ म्हणतात ज्योतीचा आकार दिसतो, मग अग्नीला मुळात आकार नाही, ती त्या वातीमध्ये बसली, ती ज्योत अग्नी, म्हणून त्याला वातीसारखा आकार त्याला आला. म्हणजे ज्योतीमध्ये बसला अग्नी की अग्नीला ज्योतीसारखा आकार येतो. मग ते जसं तो वणव्यात लागला अग्नी तर वणव्याचा आकार येतो, मेणबत्तीत असला तर मेणबत्तीचा आकार दिसतो. मग त्या अग्नीला कुठला आकार नाही आहे, तसा परब्रह्माला मुळात आकार कुठलाच नाही आहे. तो निराकार आहे, तो ज्याच्यात बसतो त्याच्यात तो आकार धारण करतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. आता निश्चळ परब्रह्माला सुद्धा समर्थाने तिसऱ्या प्रकारचं आत्मनिवेदन म्हटलं आहे. मग पहिलं सांगितलं जड आत्मनिवेदन, दुसरं सांगितलं चंचळ आत्मनिवेदन, तिसरं सांगितलं निश्चळ आत्मनिवेदन. जे चळत नाही ते निश्चळ. मग निश्चळ जे आहे, मग म्हणून म्हटलंय ठावची नाही चंचळाचा. आता सांगितलंय समर्थाने बघा, ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. मग समर्थ म्हणतात की चंचळ हे अशाश्वत असून ते स्वप्नाकार आहे, आणि निश्चळ देव हा निराकार आहे आणि एकला एकच आहे, त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही. ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार आहे. आणि येथे चंचळाचा म्हणजे मूळ मायेचा पत्ताच नाही, तेथे आपण म्हणून अस्तित्व राहीलच कसे. मग हा विचार दृढ झाला, हा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक आहे. म्हणून मग निश्चळ जे आहे, जे जसं आहे तसंच आहे. म्हणजे जड संपलं, चंचळामध्ये मीचा काही संबंध नाही, कारण मी नाही तर तो नाही, मग मी नाही तर कोण आहे, तर तोच आहे. मग म्हणून चंचळही संपलं, आणि जे निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आहे, जे आम्ही विमळ ब्रह्म म्हणतो, ते तेच आहे. तिथे तुझा काय संबंध आला, तू कोण आहेस, तर मी त्यातला कुणीच नाही हो. ज्याला मी म्हणतो म्हणून मी केलं माझे, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मग तू कोणीच नाही आहेस. करणारा कोण वेगळाच आहे. म्हणजे करणारा कोण आहे, मी करता ऐसे मनसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यशकृती प्रताप राम करणारा आहे, तो परब्रह्म करणारा आहे. मग सगळं तो करणारा आहे. मला विजय मिळाला, परब्रह्मालाच मिळालेला आहे. मला असं वाटलं की मला यात अपयश मिळालं, ते सुद्धा परब्रह्माला मिळालेलं आहे. म्हणजे चांगलं आणि वाईट हे तुमच्या आमच्या भेदामुळे आहे. चांगलं आणि वाईट हे तुमच्या आमच्या भेदामुळेच आहे, आणि चांगलं आणि वाईट इथे काहीच नाही आहे. जे चांगलं आहे ते सुद्धा त्याचंच आहे, जे वाईट आहे ते सुद्धा त्याचंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे सगळं करणारा तोच आहे. आणि म्हणून म्हटलंय तीही प्रकारे आपण नाही नाही तुझे पण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. किती उत्तमाची ओवी आहे. त्याप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मी पण म्हणजे आपणच शिल्लक उरत नाही, आणि त्यामुळे दुजे पण म्हणजे वेगळेपणा उरतच नाही, आपणच नाही, मग मी पण तरी कुठं उरणार हो. म्हणून म्हटलंय तिन्ही प्रकारामध्ये दुजे पण नाही. दुज म्हणजे द्वैत, दोन. तू आणि मी आलाच कुठून. तू आणि मी हा शब्द नाहीच आहे. का, कारण तू दिसणारा नष्ट आहे आणि मी दिसणारा नष्ट आहे, आणि जे नष्ट होणार ते परब्रह्म तत्व आहे. ते तू पण आहे आणि मी पण आहे. फक्त आम्हाला भेद निर्माण झाला तो मायेमुळे निर्माण झाला. म्हणून माया ही मुळात नष्ट होणारी आहे. माया ही स्थिर नाही आहे, ती भासमान आहे. म्हणून दुजे पण संपले आणि द्वैत संपलेला आहे, आणि अद्वैत इथे जन्माला आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता. म्हणून आता काय बोलू मी. समर्थ म्हणतायत जड संपलं, चंचळ आत्मा संपला, आणि निश्चळ परब्रह्म आहे. त्याच्याबद्दल बोलायची काय सोयच नाही. एवढं सगळं मी सांगितलं. चंचळ सगळं निघून गेलं, परब्रह्म तो असतची असे सर्व काळ. आता मला बोलणं तरी काय आहे. म्हणून म्हटलेलं आहे पाहता पाहता अनुमानले, म्हणजे ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने मला कळू लागलं. कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता. म्हणजे ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने मला कळू लागतं, आणि कळता करता प्रत्यक्ष अनुभव येतो, आणि त्याप्रमाणे शोध घेत मग सर्व जाऊन केवळ निवांत निश्चळ परब्रह्मच राहिलं. हे मला कळालं. म्हणून तेव्हा आता मला बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. म्हणून पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.